नमस्कार मित्रांनो, आपल्या दक्ष अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपली RTI प्रिन्सिपलची एक्झाम जवळ आली आहे, त्यासाठी आपण रिव्हिजन्स सुरू केली आहे. तर मला एक कमेंट आली होती की मॅम क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स इन डिसिजन मेकिंग या टॉपिकवरती MCQ सेशन करा. त्यामुळे आज मी या टॉपिकवरती काही IMP MCQs घेतले आहेत. चला तर मग लेक्चरला सुरुवात करूया. बघा, क्वेश्चन फर्स्ट, क्लासिफिकेशन ऑफ डेटा मीन्स ऑप्शन A कलेक्टिंग डेटा, ऑप्शन B अरेंजिंग डेटा इनटू ग्रुप्स और क्लासेस, ऑप्शन C डिलीटिंग डेटा, ऑप्शन D कॅल्क्युलेटिंग डेटा. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन B अरेंजिंग डेटा इनटू ग्रुप्स और क्लासेस. क्लासिफिकेशन म्हणजे डेटाला वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये किंवा क्लासेसमध्ये काय करतं ते क्लासिफाय करतं. त्यामुळे काय होतं, डेटा अंडरस्टँडिंगसाठी किंवा अनालाइज करण्यासाठी इझी होतं. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन जेंडर इज कॉल्ड. ऑप्शन A क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन, ऑप्शन B क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन, ऑप्शन C क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन, ऑप्शन D जिओग्राफिकल क्लासिफिकेशन. तर याचं राईट आन्सर काय आहे ऑप्शन B क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन. जेंडर, रिलिजन, मॅरिटल स्टेटस यासारखी कॅरेक्टरिस्टिक काय दर्शवतात की गुणात्मक कॅरेक्टरिस्टिक असतात. त्यांना नंबरच्या आधारे क्लासिफाय करणं किंवा मोजणं आवश्यक नसतं, म्हणून याला काय म्हणतात, क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन. याचं एक्झाम्पल जर घेतलं तर मेल, फिमेल किंवा अदर्समध्ये जे येतात मॅरिड, अनमॅरिड यासारखे जे प्रॉब्लेम्स येतात ते कशात येतात, क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन्समध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द टाइम इज कॉल्ड. ऑप्शन A क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन, ऑप्शन B क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन, ऑप्शन C क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन, ऑप्शन D स्पॅटल क्लासिफिकेशन. तर याचं राईट आन्सर काय आहे ऑप्शन C क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन. डेटा जर इयर, मंथ, डे किंवा पिरियडनुसार अरेंज केला असेल तर त्याला काय म्हणतात, क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन. या टाइम हा काय असतो, मुख्य हे असतं, आधार असतो. ठीक आहे. याचं जर एक्झाम्पल घ्यायचं असलं तर आपले जे इयर्स असतात 2022, 2023, 2024 मधील सेल्स प्रेडिक्ट करणं वगैरे किंवा क्लासिफाय करणं, हे ह्याचं काय होईल, क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशनचं एक्झाम्पल होईल. नेक्स्ट क्वेश्चन, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन जिओग्राफिकल एरिया इज कॉल्ड. ऑप्शन A जिओग्राफिकल क्लासिफिकेशन, ऑप्शन B क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन, ऑप्शन C क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन, ऑप्शन D क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन. तर बघा, याचं राईट आन्सर काय होईल ऑप्शन A जिओग्राफिकल क्लासिफिकेशन. डेटा जर प्लेस किंवा जिओग्राफिकल एरियानुसार क्लासिफाय केला असेल तर त्याला काय म्हणतात, जिओग्राफिकल क्लासिफिकेशन. स्टेट, डिस्ट्रिक्ट किंवा सिटी, कंट्री इत्यादींचा यूज करून काय करू शकतात, डेटा क्लासिफाय करू शकतात. त्याला ते कशामध्ये येतं, जिओग्राफिकल क्लासिफिकेशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, which of the following is a measure of central tendency? Option A mean, option B range, option C variance, option D standard deviation. तर याचं राईट आन्सर काय येईल ऑप्शन A मीन. बघा, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय की होल डेटाला एक ॲव्हरेज व्हॅल्यू रिप्रेझेंट करते. मग मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी काय काय आहेत, तर फर्स्ट जसं की इथं दिलंय मी मीन, देन सेकंड आहे मीडियन, ओके, आणि थर्ड काय आहे मूळ. हे जे आहेत हे काय आहे, सेंट्रल टेंडन्सी मेजर्स आहेत. ओके, सो राईट आन्सर ऑप्शन ए मीन. नेक्स्ट क्वेश्चन, द अरिथमॅटिक मीन इज कॅल्क्युलेटेड बाय. ऑप्शन A सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, ऑप्शन B number of observations divided by sum of observations,
ऑप्शन सी हायेस्ट व्हॅल्यू मायनस लोएस्ट व्हॅल्यू, ऑप्शन डी मिडल व्हॅल्यू ओनली. तर बघा अरिथमॅटिक मीन म्हणजे आन्सर काय येईल आपला ऑप्शन ए सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. म्हणजेच आपण काय रिप्रेझेंट करतो सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ओके ठीक आहे. हायेस्ट व्हॅल्यू मायनस लोएस्ट व्हॅल्यू म्हणजे काय असतं रेंज असतं, रेंज असतं. आणि मिडल व्हॅल्यू म्हणजे काय असतं मीडियन असतं, मीडियन असतं. ओके देन नेक्स्ट क्वेश्चन फाइंड द मीन ऑफ 10, 20 and 30. ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 20, ऑप्शन डी 30. तर बघा लक्ष द्या मीनचा फॉर्म्युला आपण लास्ट क्वेश्चनमध्ये काय बघितलंय सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. मग इथं आता सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स करा 10 + 20 + 30 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहे 3. ओके मग आन्सर काय येईल 60 डिवायडेड बाय 30 म्हणजेच आन्सर काय आला फायनल 20. ऑप्शन सी हा आपला काय आहे करेक्ट ऑप्शन आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चन विच मेजर इज द मिडल व्हॅल्यू ऑफ अन अरेंज्ड डेटा सेट. ऑप्शन ए मीडियन, ऑप्शन ए मीन, ऑप्शन बी मीडियन, ऑप्शन सी मोड, ऑप्शन डी रेंज. तर बघा याचं राईट आन्सर आपलं काय असेल सांगा. याचं राईट आन्सर मिडल व्हॅल्यू काय असेल राईट आन्सर. याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी मीडियन. मीडियन म्हणजे काय अरेंज डेटामधील जी मिडल व्हॅल्यू असते डेटा असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनं अरेंज करायचा आणि त्याच्यामधील जी मिडल व्हॅल्यू असते ते काय असतं मीडियन असतं. ओके नेक्स्ट द व्हॅल्यू विच अक्वर्स मोस्ट फ्रिक्वेंटली इज कॉल्ड. ऑप्शन ए मीन, ऑप्शन बी मीडियन, ऑप्शन सी मोड, ऑप्शन डी रेंज. तर याचं राईट आन्सर काय असेल ऑप्शन सी मोड. मोस्ट फ्रिक्वेंट व्हॅल्यू असते त्याला काय म्हणतात मोड. म्हणजे जो डेटा सेट असेल त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू सर्वाधिक वेळ आली आहे त्याला आपण काय म्हणतो मोड. सपोज वी हॅव अ डेटा सेट 1, 2, 3, 4, 3. जर असा डेटा सेट असेल तर याच्यामध्ये मोस्ट फ्रिक्वेंट व्हॅल्यू कोणती आहे तर 3 बघा 2 टाइम्स आली आहे. अदर व्हॅल्यूज सिंगल टाइम्स आले त्यामुळे आपला मोड काय असेल तर 3 असेल. ओके नेक्स्ट क्वेश्चन विच मेजर इज जनरली सुटेबल वेन द डेटा कंटेन्स एक्स्ट्रीम व्हॅल्यू. ऑप्शन ए मीन, ऑप्शन बी मीडियन, ऑप्शन सी रेंज, ऑप्शन डी व्हॅरियन्स. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी मीडियन. एक्स्ट्रीम व्हॅल्यूज म्हणजे आउटलायर जेव्हा असतील की काही व्हॅल्यूज असतील त्या मेन डेटापासून खूप लांबच्या असतील तर त्यांना काय म्हणतात आउटलायर किंवा एक्स्ट्रीम व्हॅल्यू. मीनवर अशा व्हॅल्यूचा खूप इम्पॅक्ट असतो पण मीडियमवर एक्स्ट्रीम व्हॅल्यूचा तेवढा इम्पॅक्ट नसतो. म्हणून स्क्यूड डेटासाठी काय आहे मीन हे योग्य व्हॅल्यू आहे. म्हणजे मी एक्स्ट्रीम डेटा असेल तर एक्स्ट्रीम व्हॅल्यूज असतील तर मेजर्स कशाने करायचं मीडियमनं. ओके नेक्स्ट क्वेश्चन इफ ऑल ऑब्झर्वेशन्स आर इन्क्रीज्ड बाय 5 द मीन विल बी. ऑप्शन ए इन्क्रीज्ड बाय 5, ऑप्शन ए डिक्रीज्ड बाय 5, ऑप्शन बी इन्क्रीज्ड बाय 5, ऑप्शन सी रिमेन अनचेंज्ड, ऑप्शन डी बिकम 0. तर याचं राईट आन्सर काय असेल ऑप्शन बी इन्क्रीज्ड बाय 5. प्रत्येक ऑब्झर्वेशनमध्ये जर 5 ॲड केल्यास मीनमध्येही काय होतं 5 ॲड होतं. ओके
नेक्स्ट क्वेश्चन. Dispersion means option A, central value of the data. Option B, spread of the data. Option C, collection of the data. Option D, classification of the data. तर डिस्पर्शनचा आन्सर काय येईल? ऑप्शन बी, स्प्रेड ऑफ द डेटा. डिस्पर्शन म्हणजे डेटा किती स्प्रेड आहे किंवा किती स्कॅटर्ड आहे हे दर्शवते. डेटा व्हॅल्यूज एकमेकांपासून किती दूर आहेत हे यामध्ये समजते. आणि मेजर ऑफ डिस्पर्शन आपण कशाने कॅल्क्युलेट करतो? रेंज, व्हॅरियन्स, स्टँडर्ड डेव्हिएशन हे डिस्पर्शनचे काय आहेत? मेजर्स आहेत. ओके, त्यामुळे आन्सर काय येईल? ऑप्शन बी, स्प्रेड ऑफ द data. Next question. Which of the following is a measure of dispersion? Option A, mean. Option B, median. Option C, range. Option D, mode. तर याचा राईट आन्सर काय येईल? ऑप्शन सी. याचा राईट आन्सर काय येईल? ऑप्शन सी, रेंज. रेंज हा डिस्पर्शन मोजण्याचा एक काय आहे? मेजर्स आहे. रेंज म्हणजे काय असतं म्हणून मी सांगितलंय. रेंज म्हणजे काय असतं? हायेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. ओके, हायेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन. रेंज इज कॅल्क्युलेटेड ॲज ऑप्शन ए, हायेस्ट व्हॅल्यू प्लस लोएस्ट व्हॅल्यू. ऑप्शन बी, हायेस्ट व्हॅल्यू मायनस लोएस्ट व्हॅल्यू. ऑप्शन सी, मीन मायनस मीडियन. ऑप्शन डी, मीन प्लस मीडियन. तर लास्ट क्वेश्चनमध्येच मी याचा आन्सर तुम्हाला सांगितलं होतं. याचं राईट आन्सर काय येईल? हायेस्ट व्हॅल्यू मायनस लोएस्ट व्हॅल्यू. रेंज म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यूमधून मिनिमम व्हॅल्यू याचा डिफरन्स असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इफ द हायेस्ट व्हॅल्यू इज 50 अँड द लोएस्ट व्हॅल्यू इज 20, द रेंज इज ऑप्शन ए 20, ऑप्शन बी 30, ऑप्शन सी 50, ऑप्शन डी 70. आता बघा, रेंज म्हणजे काय असतं? हायेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. हायेस्ट व्हॅल्यू तुम्हाला किती दिली आहे? 50 मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू किती दिली आहे? 20. मग रेंज किती येईल? 50 मायनस 20, 30. मग याचा राईट आन्सर काय येईल? ऑप्शन बी 30. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Standard deviation is a measure of option A, central tendency. Option B, dispersion. Option C, correlation. Option D, regression. तर याचा आन्सर मागाशीच आपण बघितलाय. याचा राईट आन्सर काय आहे? मेजर ऑफ डिस्पर्शन. डिस्पर्शनचे मेजर्स कोणते कोणते आहेत? रेंज, स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हॅरियन्स आणि मीन डेव्हिएशन. ओके, हे काय आहे? मेजर्स ऑफ डिस्पर्शन. ओके, हे आहेत मेजर्स ऑफ डिस्पर्शन. नेक्स्ट क्वेश्चन. इफ व्हॅरियन्स इज 25, स्टँडर्ड डेव्हिएशन इज ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 10, ऑप्शन सी 15, ऑप्शन डी 25. तर बघा, मगाशी मी काय सांगितलं होतं? स्टँडर्ड डेव्हिएशन इक्वल्स टू काय असतं? अंडर रूट ऑफ व्हॅरियन्स असतं. ओके, तर तुम्हाला व्हॅरियन्स दिला. व्हॅरियन्स किती आहे? 25. त्याचा जर रूट घेतला तर आन्सर किती येईल? 5. मग राईट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन ए 5. नेक्स्ट क्वेश्चन. Coefficient of variation is mainly used to compare. Option A, mean. Option B, relative variability. Option C, medians. Option D, modes. तर याचा राईट आन्सर काय आहे? ऑप्शन बी, रिलेटिव्ह व्हॅरिएबिलिटी. CV म्हणजे रिलेटिव्ह व्हॅरिएबिलिटी मोजण्यासाठी वापरलं जातं. कोइफिशियंट ऑफ व्हॅरियन्स वेगवेगळ्या डेटा सेटची व्हॅरिएबिलिटी कम्पेअर करण्यासाठी ते युजफुल होतं. आणि CVचा फॉर्म्युला काय असतो कोइफिशियंट ऑफ व्हॅरियन्सचा? तर स्टँडर्ड डेव्हिएशन डिवायडेड बाय मीन इंटू 100.
ओके, हा CBचा काय असतो, फॉर्म्युला असतो. नेक्स्ट क्वेश्चन, कोरिलेशन मेजर्स द रिलेशनशिप बिटवीन ऑप्शन ए 2 व्हेरिएबल्स, ऑप्शन बी 1 व्हेरिएबल ओनली, ऑप्शन सी 3 टेबल्स, ऑप्शन डी 2 फ्रिक्वेन्सीज ओनली. तर याचं राईट आन्सर काय आहे, ऑप्शन ए 2 व्हेरिएबल्स ओनली. कोरिलेशन 2 व्हेरिएबल्स मधील काय करतं, रिलेशनशिप मोजतं. ओके, एक सपोज y इक्वल्स टू a प्लस bx असेल, तर हे दोन जे व्हेरिएबल्स आहेत, वन आहे y व्हेरिएबल, सेकंड आहे x व्हेरिएबल. y व्हेरिएबल असतो तो काय असतो, डिपेंडंट असतो, आणि x व्हेरिएबल असतो तो इंडिपेंडंट असतो. ओके, या 2 व्हेरिएबल्स मधले रिलेशनशिप म्हणजे रिलेशनशिप लिनियर आहे, पॉझिटिव्हली रिलेटेड आहे, निगेटिव्हली रिलेटेड आहे, 0 कोरिलेशन आहे. हे मेजर करण्यासाठी कोरिलेशनचा यूज होतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, द व्हॅल्यू ऑफ कोरिलेशन कोएफिशिएंट लाईज बिटवीन ऑप्शन ए 0 and 1, ऑप्शन बी -1 and +1, ऑप्शन सी 1 and 10, ऑप्शन डी -10 and +10. तर ह्याचं राईट आन्सर काय आहे, रेंज ऑफ कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन इज ऑप्शन बी -1 and +1. ओके, पियर्सन कोरिलेशन कोएफिशिएंटला R ने आपण काय करतो, इंडिकेट करतो, आणि त्याची मिनिमम व्हॅल्यू काय असते, -1 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू +1 असते. जर +1 असेल तर ते काय असतं, परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन. ओके, परफेक्ट पॉझिटिव्ह. मग -1 असेल तर काय असेल, परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन. ओके, +1 असेल तर परफेक्ट पॉझिटिव्ह आणि -1 असेल तर परफेक्ट निगेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन, इफ R इक्वल टू +1 इंडिकेट्स ऑप्शन ए नो कोरिलेशन, ऑप्शन बी परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन, ऑप्शन सी परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन, ऑप्शन डी वीक कोरिलेशन. नेक्स्ट लास्ट क्वेश्चनमध्येच मी सांगितलं होतं की जर +1 असेल तर परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन. ओके, म्हणजे काय असतं, एक व्हेरिएबल वाढला की दुसरा पण प्रोपोर्शनॅलिटीमध्ये काय होतो, इन्क्रीज होत जातो. तर या कोरिलेशनला काय म्हणतात, मॅक्झिमम पॉझिटिव्ह कोरिलेशन, परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन. नेक्स्ट, इफ R इक्वल्स टू -1 इंडिकेट्स ऑप्शन ए परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन, ऑप्शन बी नो कोरिलेशन, ऑप्शन सी परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन, ऑप्शन डी 0 कोरिलेशन. याचं पण आन्सर आपण डिस्कस केलं आहे. याचं राईट आन्सर काय येईल, परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन. एक जर कमी झाला तर दुसरा परफेक्ट कोरिलेशनमध्ये एक व्हेरिएबल वाढला की दुसरा काय होतो, कमी होतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, इफ R इक्वल्स टू 0 इंडिकेट्स ऑप्शन ए परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन, ऑप्शन बी परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन, ऑप्शन सी नो लिनियर कोरिलेशन, ऑप्शन डी स्ट्रॉंग कोरिलेशन. बघा ह्याचं राईट आन्सर काय येईल, ऑप्शन सी नो लिनियर कोरिलेशन. R इक्वल्स टू 0 म्हणजे व्हेरिएबल्समध्ये लिनियर रिलेशनशिप नाही. याचा अर्थ काय होतो की रिलेशनशिप अजिबात नाही, नॉन लिनियर रिलेशनशिप आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, इफ बोथ व्हेरिएबल इन्क्रीजेस टुगेदर द कोरिलेशन इज जनरली ऑप्शन ए पॉझिटिव्ह, ऑप्शन बी निगेटिव्ह, ऑप्शन सी 0, ऑप्शन डी कॉन्स्टंट. तर याचं राईट आन्सर काय येईल, ऑप्शन ए
पॉझिटिव्ह. एक व्हेरिएबल वाढताना दुसराही वाढत असेल तर ते काय असतं, पॉझिटिव्ह कोरिलेशन असतं. सपोज फॉर एक्झाम्पल काय, इन्कम वाढल्यानंतर स्पेंडिंग जे आहे ते पण वाढलं तर हे काय होतं, पॉझिटिव्ह कोरिलेशन होतं. दोन्ही व्हेरिएबल्स सेम डिरेक्शनमध्ये काय करत आहेत, मूव्ह करत आहेत. म्हणून याचा राईट आन्सर काय येईल, पॉझिटिव्ह कोरिलेशन. नेक्स्ट क्वेश्चन. Regression analysis is mainly used for option A prediction, option B classification, option C data collection, option D drawing pie chart. तर याचा राईट आन्सर काय येईल, ऑप्शन ए प्रेडिक्शन. रिग्रेशनचा मुख्य उपयोग काय आहे, व्हेरिएबलच्या आधारावर दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रेडिक्ट करता येऊ शकते. म्हणजे स्टडी अवर्सवरून आपण काय करू शकतो, मार्क्सचा अंदाज लावू शकतो. किंवा फॉर एक्झाम्पल रिग्रेशनचं जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही कार प्राइस प्रेडिक्शनचे वगैरे ऑनलाईन सर्च मारले तर तुम्हाला वेबसाईट भेटतील. तिथं तुम्ही तुमच्या कारचं मॉडेल, त्याच्यानंतर तुमच्या कारचे जे काही फीचर्स आहेत ते दिले की तुम्हाला ते हे मॉडेल काय करतं की तुमच्या कारची आत्ता मार्केट व्हॅल्यू काय होऊ शकते, ती कार कितीला सेल होऊ शकते, ह्याचं काय करतं, प्रेडिक्शन करतं. ठीक आहे. त्यामुळे रिग्रेशन ॲनालिसिस कशासाठी यूज केलं जातं, प्रेडिक्शनसाठी यूज केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. द रिग्रेशन इक्वेशन ऑफ y ऑन x इज युज्ड टू एस्टिमेट. ऑप्शन ए x फ्रॉम y, ऑप्शन बी y फ्रॉम x, ऑप्शन सी मीन फ्रॉम मीडियन, ऑप्शन डी मोड फ्रॉम मीन. तर याचा राईट आन्सर काय येईल, तर याचा राईट आन्सर काय येईल, ऑप्शन बी y फ्रॉम x. y ऑन x म्हणजे x ची व्हॅल्यू नोन असताना y चा काय करणं, प्रेडिक्ट घेणं. म्हणून डिपेंडंट व्हेरिएबल याच्यामध्ये काय होतो, y, आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल काय होतो, x. त्यामुळे आन्सर काय येईल, y फ्रॉम x. बघा रिग्रेशन इक्वेशन y ऑन x साठी इक्वेशन काय असतं, y इक्वल्स टू a प्लस bx. ओके. आपला b असतो तो काय असतो, स्लोप. हे असतो तो काय असतो, इंटरसेप्ट. आणि आपला y असतो तो काय असतो, डिपेंडंट व्हेरिएबल. आणि x असतो तो इंडिपेंडंट व्हेरिएबल. ठीक आहे. मग बघा इथं y आपला डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि x आपला काय, इंडिपेंडंट व्हेरिएबल. मग मी काय सांगितलं, y ऑन x म्हणजे काय, x ची व्हॅल्यू आपल्याला माहीत असती आणि y ची व्हॅल्यू आपण काय करतो, प्रेडिक्ट करतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The regression equation of x on y is used to estimate. Option A y from x, option B x from y, option C mean from mode, option D variance from SD. तर याचा राईट आन्सर काय येईल सांगा मला आता. ऑप्शन बी x from y. ओके. आणि याचं इक्वेशन कसं असेल मग, x इक्वल्स टू a प्लस बी y. इथे आपल्याला y माहिती असणार आहे. विथ द हेल्प ऑफ y आपण काय करायचंय, x काय करायचंय, प्रेडिक्ट करायचंय. ओके. एस्टिमेट. नेक्स्ट क्वेश्चन. द टू रिग्रेशन लाईन्स इंटरसेक्ट ॲट ऑप्शन ए ओरिजिन, ऑप्शन बी मीन पॉइंट, ऑप्शन सी 1 1, ऑप्शन डी 0 1. तर याचं राईट आन्सर काय असेल, ऑप्शन बी मीन पॉइंट. ओके. दोन रिग्रेशन लाईन्स नेहमी मीन पॉइंटमधून काय होतात, पास होत असतात. आणि एक्स आणि वायच्या अरिथमॅटिक मीनचा तो काय असतो, पॉइंट असतो. त्यामुळं आन्सर काय येईल, मीन पॉइंट. ओके.
सपोज एक्सचा मीन 5 आला आणि वायचा मीन किती आला 10, तर आपली रिग्रेशन लाईन असते ती इंटरसेक्ट कुठं होत असते 5 आणि 10 या पॉइंटला. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. टाइम सिरीज डेटा आर अरेंज्ड अकॉर्डिंग टू ऑप्शन ए प्लेस, ऑप्शन बी टाइम, ऑप्शन सी जेंडर, ऑप्शन डी इन्कम. तर याचा राईट आन्सर काय असेल? ऑप्शन बी टाइम. टाइम सिरीज म्हणजे टाइमच्या क्रमाने अरेंज केलेला डेटा असतो. मग तो इयर वाईज असेल, मंथ वाईज असेल, क्वार्टर वाईज असेल, डेज वाईज असेल, तुमचा डेटा काय केलेला असतो? अरेंज केलेला असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द लॉंग टर्म मुवमेंट इन अ टाइम सिरीज इज कॉल्ड ऑप्शन ए ट्रेंड, ऑप्शन बी सीजनल व्हॅरिएशन, ऑप्शन सी रॅन्डम व्हॅरिएशन, ऑप्शन डी फ्रिक्वेन्सी. तर बघा याचं राईट आन्सर आहे ऑप्शन ए ट्रेंड. ट्रेंड म्हणजे दीर्घकालीन अपवर्ड अँड डाऊनवर्ड मुवमेंट. ठीक आहे. उदाहरणार्थ एका कंपनीची सेल्स अनेक वर्ष नेहमी इन्क्रीज होत असते. ट्रेंड हा टाइम सिरीजचा महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे, म्हणून आन्सर काय येईल? ट्रेंड. ट्रेंड म्हणजे काय? जे दीर्घकालीन अपवर्ड आणि डाऊनवर्ड मुवमेंट होतात त्याला काय म्हणतात? ट्रेंड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Which method is commonly used to smooth time series data? Option A moving average, option B SWOT, option C PERT, option D simplex. याचा राईट आन्सर काय येईल सांगा? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए मुव्हिंग ॲव्हरेज. मुव्हिंग ॲव्हरेज शॉर्ट टर्म फ्लक्च्युएशन कमी करण्यासाठी वापरली जाते. यामुळे डेटामधील जे अंडरलाईंग ट्रेंड्स स्पष्ट दिसतात. ठराविक ऑब्झर्वेशनची ॲव्हरेज घेऊन पुढे मूव्ह केले जातात. त्यामुळं याचे राईट आन्सर काय येतं? मुव्हिंग ॲव्हरेज. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. फोरकास्टिंग मीन्स ऑप्शन ए स्टडिंग ओनली पास्ट डेटा, एस्टिमेटिंग फ्युचर व्हॅल्यूज, ऑप्शन सी रिमूव्हिंग डेटा, ऑप्शन डी क्लासिफाईंग डेटा. तर याचं राईट आन्सर काय येईल? ऑप्शन बी एस्टिमेटिंग फ्युचर व्हॅल्यूज. ओके. फोरकास्टिंग मध्ये जे अवेलेबल पास्ट आणि प्रेझेंट डेटा वापरून काय केलं जातं? फ्युचर व्हॅल्यूजचा अंदाज घेतला जातो. बिझनेसमध्ये सेल्स, डिमांड, प्रोडक्शन इत्यादी फोरकास्ट केले जातात. त्यामुळे काय होतं? प्लॅनिंग आणि डिसिजन मेकिंगला इझी होतं. त्यामुळे राईट आन्सर काय येईल? एस्टिमेटिंग फ्युचर व्हॅल्यूज. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. मुव्हिंग ॲव्हरेज कॅन बी युज्ड फॉर ऑप्शन ए फोरकास्टिंग, ऑप्शन बी स्वॉट ॲनालिसिस, ऑप्शन सी प्रोजेक्ट शेड्युलिंग ओनली, ऑप्शन डी प्रोबॅबिलिटी ओनली. त्याचं राईट आन्सर काय येईल? ऑप्शन ए फोरकास्टिंग. मुव्हिंग ॲव्हरेजची फोरकास्टिंग टेक्निक आहे. ओके. प्रिव्हियस ऑब्झर्वेशनची ॲव्हरेज घेऊन फ्युचर व्हॅल्यू एस्टिमेट केली जाते. सेल्स आणि डिमांड फोरकास्टिंगमध्ये याचा वापर होतो. नेक्स्ट क्वेश्चन. एक्सपोनेन्शियल स्मूथिंग गिव्स मोर इम्पॉर्टन्स टू ऑप्शन ए ओल्डर ऑब्झर्वेशन्स, ऑप्शन बी रिसेंट ऑब्झर्वेशन्स, ऑप्शन सी ऑल ऑब्झर्वेशन्स इक्वली, ऑप्शन डी नो ऑब्झर्वेशन्स. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी रिसेंट ऑब्झर्वेशन. एक्सपोनेन्शियल स्मूथिंगमध्ये नवीन ऑब्झर्वेशनना जास्त वेटेज दिले जाते. जुना डेटा देखील वापरला जातो पण त्याचं वेटेज काय असतं? कमी केलेलं असतं. त्यामुळे रिसेंट चेंजेस फोरकास्टिंगमध्ये पटकन रिफ्लेक्ट होतात. त्यामुळे याचं राईट आन्सर काय आहे? रिसेंट ऑब्झर्वेशन्स. नेक्स्ट क्वेश्चन. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन इज युज्ड व्हेन देअर आर ऑप्शन ए फिक्स्ड नंबर ऑफ ट्रायल्स, ऑप्शन बी नो ट्रायल्स, ऑप्शन सी इनफायनाइट व्हेरिएबल्स ओनली, ऑप्शन डी कंटिन्युअस ऑब्झर्वेशन्स ओनली. तर याचा आन्सर काय येईल? ऑप्शन ए फिक्स्ड नंबर ऑफ ट्रायल्स. ओके.
बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये ट्रायलची संख्या नेहमी काय असते, फिक्स्ड असते. प्रत्येक ट्रायलचे 2 आउटकम असतात, एक सक्सेस आणि सेकंड काय, फेल्युअर. ट्रायल्स इंडिपेंडंट असतात, म्हणून फिक्स्ड नंबर ऑफ ट्रायल्स ही महत्त्वाची कंडिशन आहे याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. In binomial distribution, the probability of success is usually denoted by option A Q, option B P, option C N, option D X. तर याचा राईट आन्सर काय आहे, ऑप्शन बी P. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये सक्सेसची प्रोबॅबिलिटी P ने दर्शवतात आणि जर फेल्युअरची प्रोबॅबिलिटी काय करतात, Q ने दर्शवतात. ओके, आणि दोन्हीचे रिलेशन काय असतं, P प्लस Q इक्वल्स टू 1. आन्सर बघा, P प्लस Q इक्वल्स टू काय असतं, 1. हे काय असतं, सक्सेसची प्रोबॅबिलिटी, आणि ही काय असते, फेल्युअरची प्रोबॅबिलिटी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन इज इक्वल्स टू ऑप्शन A P, ऑप्शन B 1 प्लस P, ऑप्शन C 1 मायनस P, ऑप्शन D N मायनस P. तर याचा राईट आन्सर काय आहे, ऑप्शन C 1 मायनस P. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर, मग सक्सेस आणि फेल्युअर मिळून काय होतं, टोटल प्रोबॅबिलिटी 1. म्हणजे लास्ट टाइम मी सांगितलं होतं बघा, लास्ट क्वेश्चनमध्ये फेल्युअर, सक्सेस प्लस फेल्युअर इक्वल्स टू काय असतं, 1. ओके, मग आता काय होईल, Q इक्वल्स टू 1 मायनस P. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द मीन ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन इज ऑप्शन A NP, ऑप्शन B NQ, ऑप्शन C PQ, ऑप्शन D N प्लस P. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन A NP. ओके, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा मीन इक्वल्स टू काय असतं, NP. N म्हणजे काय असतात, नंबर ऑफ ट्रायल्स, आणि P म्हणजे काय असतं, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. ओके, मीन काय असतो, लक्ष द्या, मीन इक्वल्स टू NP. मग मी काय म्हणलं, N काय असतात, नंबर ऑफ ट्रायल्स, P काय असते, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. ओके, सपोज जर फॉर एक्झाम्पल नंबर ऑफ ट्रायल्स आपला किती आहेत, 10, आणि प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आहे 0.5. जर मीन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर मग आपण कसं करू शकतो, मीन इक्वल्स टू N इंटू P, म्हणजे 10 इंटू 0.5, मग मीन किती येईल, 5. ओके, एक्झाम्पल्स पण बघा, थोडे एक्झाम्पल्स पण विचारण्याची शक्यता आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इन पॉइसन डिस्ट्रीब्युशन, A mean equals to variance, option B mean greater than variance always, option C variance equals to 0 always, D mean equals to 0 always. तर याचं राईट आन्सर आहे A mean equals to variance. पॉइसन डिस्ट्रीब्युशन हे एक महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे मीन आणि व्हॅरियन्स समान असतात याच्यामध्ये. जर मीन पण 5 असेल तर व्हॅरियन्स देखील काय असते, 5 असते. ओके, तर बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला असा पण क्वेश्चन येऊ शकतो की सपोज जर तुम्हाला मीन 5 दिले तर काय विचारू शकतात, व्हॅरियन्स विचारू शकतात. ओके, किंवा व्हॅरियन्स देऊ शकतात, आणि सपोज व्हॅरियन्स 6 असेल तर मीन कॅल्क्युलेट करा म्हणून सांगू शकतात. पण पॉइसन डिस्ट्रीब्युशन मध्ये काय असतं, मीन इक्वल्स टू व्हॅरियन्स, म्हणजे व्हॅरियन्स जर 5 दिला तर मीन किती असेल, 5. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन इज जनरली ऑप्शन A सिमेट्रिकल,
ऑप्शन बी हायली स्क्यूड, ऑप्शन सी ऑलवेज पॉझिटिव्हली स्क्यूड, ऑप्शन डी ऑलवेज निगेटिव्हली स्क्यूड. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ओके, तर काय येईल याचा आन्सर? सिमेट्रिकल. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन हे कर्व कसा असतो? बेल कर्व असतो. ओके, मीन मीडियन मोड काय असतं? इक्वल असतं. जर पॉझिटिव्ह स्क्यूड असेल तर काय असते? टेल जी आहे तुमची, जी टेल असते डिस्ट्रीब्युशन कर्वची, ती राईट साईडला काय असते? लॉंगर असते. आणि सपोज जर निगेटिव्ह असेल, हे काय होईल? पॉझिटिव्ह, कारण याची टेल काय आहे? राईट साईडला स्क्यूड आहे. निगेटिव्ह काय होईल? असं असेल. तुमची जी टेल आहे ती लेफ्ट साईडला काय असेल? स्क्यूड आहे. हा काय आहे? निगेटिव्ह. आणि बेल शेप कर्व असेल म्हणजे डिस्ट्रीब्युशन बोथ साईडला काय असतं? इक्वल आहे. जेवढं इकडे आहे तेवढेच इकडे आहे. याला काय म्हणतात? नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ओके, त्यामुळे याचं राईट आन्सर काय येईल? सिमेट्रिकल. नेक्स्ट क्वेश्चन. इन ए नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, ऑप्शन ए मीन greater than median, median greater than mode, option B mean equals to median equals to mode, option C mean less than median less than mode, option D mean equals to 0 always. याचा आन्सर मी तुम्हाला लास्ट क्वेश्चन मध्ये एक्सप्लेन केला आहे. मी काय बोलली होती? नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, जर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व असेल तर तो काय असतो? बोथ साइड सिमेट्रिक असतो. ओके, जर बोथ साइड सिमेट्रिक असेल तर मग याचं राईट आन्सर काय येईल? ऑप्शन बी मीन इक्वल्स टू मीडियन इक्वल्स टू मोड. म्हणजे काय? मीन, मीडियन आणि मोड एकाच पॉइंटवर असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. लिनियर प्रोग्रामिंग इज युज्ड फॉर, ऑप्शन ए ऑप्टिमायझेशन, ऑप्शन बी डाटा कलेक्शन, ऑप्शन सी डाटा क्लासिफिकेशन, ऑप्शन डी ड्रॉइंग ग्राफ्स ओनली. याचं राईट आन्सर काय आहे? ऑप्शन ए ऑप्टिमायझेशन. ओके, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्समध्ये काय असतं? अवेलेबल सोर्सचा बेस्ट उपयोग केला जातो. यात ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मॅक्सिमाइज किंवा मिनिमाइज केली जातात. ठीक आहे. Next question. The function which is maximized or minimized in an LPP is called, option E constraint, option B objective function, option C feasible region, option D slack variable. तर याचं राईट आन्सर काय येईल? ऑप्शन बी ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. LPP मध्ये आपल्याला एखादी क्वांटिटी मॅक्सिमाइज किंवा मिनिमाइज करायची असेल त्या मॅथमॅटिकल फंक्शनला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन म्हणतात. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रिस्ट्रिक्शन्स इन ए लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम आर कॉल्ड, ऑप्शन ए ऑब्जेक्टिव्स, ऑप्शन बी कॉन्स्टंट्स, ऑप्शन सी व्हेरिएबल्स, ऑप्शन डी सोल्युशन्स. तर याचं राईट आन्सर काय आहे? ऑप्शन ए ऑब्जेक्टिव्स. LPP मध्ये रिसोर्स किंवा कंडिशनवर काही रिस्ट्रिक्शन्स असतात, त्यांना काय म्हणतात? कॉन्स्ट्रेंट्स म्हणतात. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द रिजन सॅटिस्फाईंग ऑल कॉन्स्ट्रेंट्स इज कॉल्ड, ऑप्शन ए ऑब्जेक्टिव्ह रिजन, ऑप्शन बी फिजिबल रिजन, ऑप्शन सी क्रिटिकल रिजन, ऑप्शन डी रिग्रेशन रिजन. तर याचं राईट आन्सर काय आहे? ऑप्शन बी फिजिबल रिजन. सर्व कॉन्स्टंट सॅटिस्फाय करणाऱ्या पॉईंटच्या रिजनला फिजिबल रिजन्स म्हणतात. या रिजनमधील पॉईंट्स फिजिबल सोल्युशन्स असतात. ग्राफिकल मेथडमध्ये हा रिजन ग्राफवर दाखवला जातो. ओके, फिजिबल रिजन. नेक्स्ट क्वेश्चन. सिम्प्लेक्स मेथड इज यूज्ड टू सॉल्व, ऑप्शन ए लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स, ऑप्शन बी नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन, ऑप्शन सी टाइम सिरीज ओनली,
ऑप्शन डी कोरिलेशन ओनली. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन ए लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स. सिम्प्लेक्स मेथड ही LPP सॉल्व करण्याची मॅथमॅटिकल टेक्निक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. PERT is mainly used for option A project planning and scheduling, option B calculating mean, option C measuring correlation, option D data classification. तर याचं राईट आन्सर काय आहे ऑप्शन ए प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड शेड्युलिंग. प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन PERT म्हणजे काय बघा, प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक. प्रोजेक्टमधील ॲक्टिव्हिटीज प्लॅन अँड शेड्यूल करण्यासाठी याचा काय केला जातो, उपयोग केला जातो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इन SWOT analysis S stands for option A system, option B strength, option C strategy, option D solution. तर याचा राईट आन्सर काय येईल ऑप्शन बी स्ट्रेंथ. बघा यस असतं ते काय असतं स्ट्रेंथ असतं. W असतं ते काय असतं वीकनेस असतं, वीकनेस. ओके, हो असतं ते काय असतं अपॉर्च्युनिटीज असतं, आणि टी असतं ते काय असतं थ्रेड्स असतं. ओके, स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेड्स. नेक्स्ट, डिसिजन मेकिंग अंडर अ सर्टिनिटी मीन्स ऑप्शन ए आउटकम्स आर कम्प्लिटली अननोन, ऑप्शन बी outcomes are known with certainty, option C probabilities are known, option D no decision is possible. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी आउटकम्स आर नोन विथ सर्टिनिटी. सर्टिनिटी म्हणजे डिसिजनच्या प्रत्येक काय होतं अल्टरनेटिव्हचा आउटकम माहीत असतो, त्यामुळे डिसिजन मेकरला फ्युचर रिझल्टबद्दल अनसर्टिनिटी नसते. रिस्कमध्ये प्रोबॅबिलिटीज नोन असतात, तर अनसर्टिनिटीमध्ये प्रोबॅबिलिटीज देखील अननोन असतात. ओके, ठीक आहे. त्यामुळे याचं राईट आन्सर काय आहे आउटकम्स आर नोन विथ सर्टॅनिटी. थँक्यू फ्रेंड्स. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करा. आणि आणखीन कोणत्या पर्टिक्युलर टॉपिकवर जर तुम्हाला रिव्हिजन इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हवे असतील तर मला तो टॉपिक कमेंटमध्ये मेन्शन करा. मी पर्टिक्युलरली त्या टॉपिकवर फोकस करून तुम्हाला तो सेशन कंप्लीट करून घेईन आणि नीट प्रॉपर स्टडीवर फोकस करा. थँक्यू. ऑल द बेस्ट अँड बाय बाय. हॅव अ गुड डे.